आज आपण इथं उपवासासाठीचा साबुदाणा वडा बघणार आहे. एकदम परफेक्ट रेसिपी. बऱ्याच वेळा साबुदाणा वडा करताना तो ऑइली होतो किंवा वडा तेलामध्ये तळताना तो फुटतो. मग या गोष्टी होऊ नयेत म्हणून नेमक्या कुठली काळजी घ्यायची आहे किंवा ह्या सगळ्याचं प्रमाण कसं असायला पाहिजे जेणेकरून वड्याचं टेक्स्चर एकदम छान आलं पाहिजे. वडा तळून झालेला आहे हे कसं ओळखायचं तेही आपण बघणार आहे. जर इन केस जर वडा तेलकट होत असेल तर त्यावेळी कुठली स्टेप केली तर पुढचे वडे तेलकट होणार नाहीत तेही मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. साबुदाणा वड्यासोबत खायला दिला जाणारा उपवासाचा काकडीचा रायता कसा बनवायचा तोही आपण या व्हिडिओमध्ये बघू. उत्तम वडा कसा ओळखायचा तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे वडा फोडल्यानंतर आत पोकळ पुरीसारखं झालं पाहिजे किंवा एखादा बॉक्स किंवा पॉकेट तयार झालं पाहिजे. तर हा उत्तम वडा आपला झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. असा पोकळ वडा खायला फार छान लागतो. साबुदाणा भिजवण्यापासून तळेपर्यंत अगदी छोट्या-छोट्या टिप्स पण मी सांगितल्या आहेत. मग असा पोकळ वडा करण्यासाठी कुठली गोष्ट लक्षात ठेवायची, कुठली स्टेप करणं महत्वाचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे. सोबतच वड्याचा रंग सुद्धा बघू शकता. कमालीचा छान आलेला आहे. मधून-मधून टपोरा साबुदाणा सुद्धा दिसत आहे. सो या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओला सुरुवात करूया. रात्री मी 1 कप साबुदाणा 3 ते 4 वेळा व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून काढलेलं आहे. फार साबुदाणा चोळून धुवायची गरज नाहीये, पण ते पांढरं पाणी पूर्ण निघालं पाहिजे असं आपल्याला धुवायचं आहे. इथं 4 वेळा मी साबुदाणा धुवून घेतलेला आहे आणि त्याला बरोबर पाऊण कप म्हणजे 1 कप साबुदाण्यासाठी पाऊण कप पाणी आपल्याला इथं घालायचं आहे. स्क्रीनवर लक्ष राहू द्या. पाणी आपलं साबुदाण्यावरचं एकदम क्लीन आहे. हे असंच असायला पाहिजे. झाकण लावून रात्रभर भिजायला ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी कुकरला मध्यम आकाराचे 2 बटाटे पाणी न घालता वाफवून घ्यायचे किंवा उकडून घ्यायचे आहेत. बटाटा मधून कट केल्यामुळे तो कच्चा राहत नाही. वडा तळायला घ्यायच्या आधी बटाटे उकडण्याचे काम किमान 4 ते 5 तास आधी झाले पाहिजे. इथं कुकरला मी बटाटा वाफवून घेतलेला आहे, उकडून घेतलेला आहे आणि प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवलेला आहे. टिप नंबर 1. बटाटा पूर्ण थंड झाल्याशिवाय साबुदाण्यामध्ये मिक्स करायचा नाही. बटाट्याला क्रस्ट चढू नये म्हणून मी वरून चाळण झाकलेली आहे. तोपर्यंत आपण इकडं रायता करून घेऊया. एक काकडी घेतलेली आहे मध्यम आकाराची आणि ती किसून घ्यायची आहे. हा किस आपल्याला अर्धा कप पाहिजेल आहे. घरीच बनवलेलं हे साधं गोड दही आहे. निमुळत्या तोंडाच्या भांड्यात असून सुद्धा दही किती घट्ट लागलेलं आहे हे तुम्ही बघू शकता. 1 कप आपल्याला दही घ्यायचं आहे. साई-सईत जर दही लावलेलं असेल किंवा निरसे दुधाचं जर दही लावलेलं असेल ना, तर हा रायता फारच छान लागतो. पण आता साय काढून लावलेलं हे दही होतं माझं रोजचं घरी बनवते तसं. हे दही आपल्याला चमच्यानेच व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये साखर, मीठ, साधं मीठच आहे, जिऱ्याची पावडर घालून आपल्याला हे दही व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं प्लेन करता येईल ना, तेवढं आपल्याला प्लेन करायचं आहे. पण मिक्सरला लावायचं नाही. त्यामध्येच ही काकडी पण घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. साबुदाण्याबरोबर गोड दहीच दिलं जातं म्हणून मी यामध्ये हिरवी मिरची घातलेली नाही. तुम्हाला आवडत असेल तर एखादी हिरवी मिरची स्लिट करून टाकली तरी सुद्धा चालेल. थोडीशी कोथिंबीर घालून हा रायता आपला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. रात्री भिजवून ठेवलेला साबुदाणा इथं एकदम परफेक्ट भिजलेला आहे. म्हणजे 1 कप साबुदाण्यासाठी पाऊण कप पाणी हे एकदम परफेक्ट आहे. फोर्कने मी साबुदाणा सगळा सोडवून घेतलेला आहे आणि हा परातीमध्ये आता आपण मोकळा करून घेऊया. या प्रमाणाने भिजवलेला साबुदाणा भिजल्यानंतर 2 कप तयार होतो. फक्त आता तुम्हाला कळण्यासाठी मी हा साबुदाणा इथं मोजत आहे. साधारण शीग लावून हे 2 कप साबुदाणा तयार झालेला आहे. आता ह्या 2 कप साबुदाण्यासाठी पुढचं प्रमाण आपण सगळं घेणार आहे. टिप नंबर 2. बटाट्यावर चाळण झाकून ठेवल्यामुळे बटाटे थंड तर पूर्ण झालेत, पण क्रस्ट चढलेलं नाही चाळण झाकल्यामुळे आणि बटाट्यावर आता कुठल्याही प्रकारचं पाणी नाही. बटाटे सगळे आपल्याला फोर्कनी फोडून घेतलं तरी चालेल किंवा असे हाताने फोडून घ्यावे आणि 1 कप बटाटा आपल्याला घ्यायचा आहे. एक गोष्ट तुम्हाला लक्षात आणून देते, की मी फोडलेला बटाटा 1 कप घेते. मॅश केला तर बटाटा जास्त बसतो. म्हणून आपल्याला मॅश केलेला बटाटा नको आहे. तर हाताने अंगठ्याने फोडून घेतलेला बटाटा 1 कप घेतलेला आहे. 2 बटाट्यातला एवढा बटाटा आपला शिल्लक राहिलेला आहे. साबुदाण्यामध्ये बटाट्याचं प्रमाण जर जास्त झालं, तर 100% वडे ऑइली होतात.
म्हणजे इथं 2 कप भिजवलेल्या साबुदाण्यासाठी 1 कप बटाटा घेतलेला आहे. परातीमध्ये मी सगळा साबुदाणा मोकळा करून घेतलेला आहे आणि स्क्रीनवर बघू शकता, की साबुदाणा एकदम सुटा-सुटा, सळसळीत आहे. आता इथं महत्त्वाची टिप, की साबुदाणा फक्त आपल्याला पंक्चर करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याची वाफ होऊन साबुदाणा वडा फुटू नये म्हणून. साबुदाणा एकदम हलक्या हाताने आपल्याला मळून घ्यायचा आहे. साबुदाणा परातीमध्ये गोल-गोल फिरवला तरी सुद्धा चालेल. इथे साबुदाणा आपण मिक्सरला किंवा चॉपरला लावणार नाही. नाहीतर सगळे साबुदाणे हे फुटून जातील. म्हणून फक्त परातीमध्ये असं गोल-गोल फिरवूनच आपल्याला साबुदाणा हळूवार पंक्चर करायचा आहे. आता मोजलेला बटाटा मॅशरनी आपल्याला असं मॅश करून घ्यायचं आहे. एकसारखा मॅश केलेला बटाटा आता आपल्याला साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी अलगद आणि हलक्या हाताने आपल्याला दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ, जिरे, मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर आहे, ही फक्त रंगासाठी घातलेली आहे आणि शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट मी एकदम जाडसर घातलेलं आहे. जवळून दाखवते. याच्यामुळं काय होतंय, की जेव्हा वडा खाल ना, दाताखाली त्याचा क्रंच फार छान येतो. म्हणून थोडंसं जाडसर घालायचं नेहमीपेक्षा. इथं थोडीशी सिट्रिक ॲसिड खलबत्त्यामध्ये वाटून किंवा बारीक करून अशी घालायची. याच्याऐवजी लिंबाचा रस घातला तरी चालेल, पण बॅटर आपल्याला पातळ नको आहे, म्हणून आपण इथे सिट्रिक ॲसिड घातलेला आहे. हिरवी मिरची बारीक स्लाइस करून घालायच्या आहेत. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथं तुम्ही घालू शकता. ही मिरची जास्त तिखट आहे म्हणून मी कमी घातलेली आहे. हिरव्या मिरचीची मिक्सरला बारीक करून पेस्ट घातली तरी सुद्धा चालेल. काश्मीरी मिरची पावडर इथं फक्त वड्याच्या रंगासाठी आपण घातलेली आहे. इथं अजून एक प्रिन्सिपल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बॅटर जेवढं तुमचं ओलसर किंवा जास्त पाणीदार असणार आहे ना, तेवढं वडा तेल जास्त पिणार आहे. म्हणून इथं बटाटा आपण पूर्ण थंड करून घातलेला आहे आणि मोजून घातलेला आहे आणि लिंबाच्या रसाऐवजी आपण सिट्रिक ॲसिड घातलेलं आहे. जर कोथिंबीर खात असाल तर वड्याच्या मिश्रणामध्ये किंवा कणकेमध्ये तुम्ही कोथिंबीर घातली तरी चालेल आणि वडा कसा करायचा आहे तर तळव्याच्या मधला जो खोलगट भाग आहे ना त्याच्यावर वडा थापून घ्यायचा आहे. वडा हा चपटा असायला पाहिजे. अजिबात जास्त फुगीर नको आहे, जाड नको आहे. मधला मधला जो भाग आहे वड्याचा, तो सुद्धा एकसारखा चपटा असायला पाहिजे, स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे. काठ जर चिरलेले असतील, तर ते व्यवस्थित एकसारखे करून घ्यायचे. जर वडा जास्त जाड झाला ना, तर तो हमखास गच्च होतो. मी अजून एक वडा दाखवत आहे. हाताला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि गोळा स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला थापायचा आहे. वडा थापायच्या आधी हाताला तेल लावून घेतल्यास वडा हाताला अजिबात चिकटत नाही आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित वडा थापून होतो. मधला जो फुगीर भाग होतो ना, तो आपल्याला व्यवस्थित दाबून चपटा करून घ्यायचा आहे. अशा तऱ्हेने मी बाकीचे पण वडे सगळे थापून घेतलेले आहेत आणि आता तळायचं कसं ते बघूया. इथं वड्याचं टेक्स्चर तुम्ही जवळून बघू शकता. स्लो टू मीडियम फ्लेमवर मी तेल गरम करायला ठेवलं आणि मग मी वडे थापायला इकडे घेतलेलं होतं. 4 वडे थापून होईपर्यंत तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता काही महत्त्वाच्या टिप्स. एक वडा तेलामध्ये सोडल्यानंतर 1 ते 2 मिनिटं जाऊ द्यायचं आणि मगच दुसरा वडा सोडायचा आहे. लागोपाठ जर वडे तेलामध्ये सोडल्या तर हमखास वडे एकमेकांना चिकटतात. शक्यतो पसरट कढई वापरायची. एकदा वडा तेलामध्ये सोडल्यानंतर एकदा खालची बाजू आणि एकदा वरची बाजू असं 2 वेळाच वडा पलटायचा आहे. सारखा वडा उलट-पलट केल्यास हमखास वडे तेलकट होतात. झारीने तेल मारत आपण पुढचे वडे तळून घेऊया. तोपर्यंत काही महत्त्वाच्या गोष्टी. साबुदाण्यामध्ये बटाटा मिक्स केल्यानंतर किंवा पुढचे मसाले मिक्स केल्यानंतर बॅटर अजिबात ठेवायचं नाही. हातासरशी लगेचच वडे तळून घ्यायचे. हे मिश्रण मळून ठेवल्यास हमखास त्याला पाणी सुटते आणि सगळे वडे ऑइली होतात. पण जर चुकून पीठ सैल झालेच किंवा बॅटर किंवा मिश्रण आपलं सैल झालंच, तर काय करायचं? तर अशा वेळी एखादा टेबलस्पून साबुदाण्याचं पीठ किंवा कुठलंही उपवासाचं पीठ यामध्ये मिक्स करायचं आणि सगळे वडे व्यवस्थित तळून घ्यायचे. असे वडे सगळे व्यवस्थित फुगतील सुद्धा आणि अजिबात तेलकट होणार नाहीत. जेव्हा तुम्ही तेलातून वडे काढता तेव्हा साबुदाणा हा टपोरा दिसत असतो. जसा आत्ता तुम्हाला वड्यामध्ये दिसत आहे तसा. पण 3 ते 4 मिनिटातच तो जागेवरच बसतो. अशा तऱ्हेने मी बाकीचे वडे पण तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही रंग बघू शकता. कमालीचा छान आलेला आहे. काय टेक्स्चर आलेलं आहे वड्याला. एकदम मस्त आणि चवीला एकदम अप्रतिम.
बरं अजून एक गोष्ट, की वडा तळून झाला हे कसं ओळखायचं? तर प्रत्येक वड्यावर तुम्ही लक्ष देऊन बघितलं ना, ह्यातले जिरे कुठलेही करपलेले नाहीत, काळे झालेले नाहीत किंवा वड्याच्या मध्ये जर शेंगदाणा असेल ना, तर तो सुद्धा व्यवस्थित रंगाचा आहे. परफेक्ट वडा तळून झालेला आहे याची ही खूण आहे. असा हा साबुदाणा वडा काकडीच्या रायत्याबरोबर खूपच छान लागतो. एकदा नक्की करून बघा. साबुदाण्यामध्ये ओलसरपणा नसावा ही एक गोष्ट जर तुम्ही लक्षात ठेवली ना, तर उत्तम साबुदाणा वडा तुम्ही बनवू शकता. तयार झालेला साबुदाणा वडा मी फोडून दाखवते आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. मस्त एकदम पोकळ वडा झालेला आहे आणि असे वडे खायला खरंच, खरंच मस्त लागतात अगदी. एकदा तुम्ही नक्की करून बघा. सगळे वडे असे पोकळ झालेले आहेत. साबुदाणा वड्याच्या बाबतीतल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी माझ्या परीने इथे द्यायचा प्रयत्न केलेला आहे. इथे साबुदाणा वड्याची रेसिपी माझी कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास आणि युनिक रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. वडा जास्त ऑइली का होतो? आता शेवटचा गोळा मी थोडासा मऊ करून घेतलेला आहे. यामध्ये थोडासा बटाटा जास्तीचा घातलेला आहे. त्यामुळे हे मिश्रण जास्त सॉफ्ट झालेलं आहे. इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की मिश्रणामध्ये बटाटा जास्त झाला किंवा मिश्रण मळून जास्त वेळ ठेवलं आणि नंतर ते सैल पडलं म्हणून ते मऊ झालं. कारण काहीही असू दे, मिश्रण मऊ झालं ना, तर तो तेल जास्त पिणार आहे हे नक्की. आत्ता तयार केलेला वडा मी तळून घेतलेला आहे आणि स्क्रीनवर तुम्ही बघू शकता अगदी तेलाने गच्च भरलेला आहे. याचं कारणच फक्त हे आहे, की मिश्रण सॉफ्ट झालेलं आहे. मला आशा आहे, की वडा तेलकट का होतो या शंकेचं निरसन झालेलं असेल. धन्यवाद.